स्ट्राईकला खेळतो तो मंगेश आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रणव. ऋषी आणि ऋषी भोसले. बघूया खेळण्यासाठी सज्ज. ऋषीचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल पण सुंदर फटका नव्हता, पण 2 धावा घेण्यात त्या ठिकाणी यश येत आहे. धावसंख्या पोहोचती 2 वरती. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा काढलेल्या आहे. एक शॉर्ट रन आहे, एकच धाव. नोंद करा करण वाडकर. मी स्वतः सचिन खोपडे, करण वाडकर गुणलेखक काम पाहत आहेत. बघूया. ओ सुंदर तटवलाय चेंडू आणि हा नक्कीच मला वाटतंय षटकार. उत्कृष्ट म्हणावं लागेल. 8 धावा. हा सॉरी 7 धावा. एक शॉट होती ना मगाची. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. ऋषीचा पुढचा चेंडू, सुंदर तटवलाय. झेल होतोय का? आणि झेल. या ठिकाणी झटका बसलेला पहिलाच या ठिकाणी चौनेश्वर या संघाला. महेश वाडकर खेळण्यासाठी गेल्यात. जागा भरून काढायची मला वाटते. मंगेश बाद झालेला आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो महेश वाडकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. काल अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मैदानावरती खेळलेला होता. आज बघूया आपल्या बॅटची तळपळती बॅट या ठिकाणी मैदानावरती सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना बघायला भेटती का? खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. ओ सुंदर तटवलाय. ओ आणि थोडंसं मला वाटतंय गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या ठिकाणी 2 धावा घेण्यात यश येत आहे. धावसंख्या पोहोचती 9 वरती. परत एकदा खेळण्यासाठी सज्जा. ओ अरे उत्कृष्ट त्रिफळाची झालेल महेश वाडकर. बाजरा झटका बसलाय तो चौनेश्वर या संघाला. आप्पा मांढरे, धनंजय मांढरे, कार्पेट वाले कॉन्ट्रॅक्टर, उद्योजक आपल्या गावचे, यांचा हा संघ या ठिकाणी खेळतोय. कालही बघितलं चांगलं असं त्यांनी या ठिकाणी खेळाचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि महेश वाडकर याच्या स्वरूपात या ठिकाणी झटका बसलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलाय तो आमचा बंडू यादव. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. ऋषी भोसले याचा पुढचा चेंडू. ओ सुंदर प्लेट बनावं लागेल ऑफ साईडला. चोरटी धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि 2 धावा घेण्यात यश येत आहे मित्रांनो. हे षटक संपलंय. 1 षटकानंतर 2 गडी बाद. 11. थोडस मला वाटतंय चांगला स्कोअर म्हणावा लागेल. 11 धावा आहेत. काल मित्रांनो बघितलं की सायरा वायरा होतं, पण आज जरा जखडून होतंय सगळीकडून. दोन्ही साईडनं बी टीम त्यांना माहिती आहेत की आज फायनलचे सामने आपल्याला कसं क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये आपल्या या चिखली प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष आहे. या चौनेश्वर ट्रॉफीवरती कोण कुठला संघ नाव करतोय. आणि खराब चेंडू म्हणाले, वाईट चेंडू. अवांतर धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपात अशा 2 धावा. दुसरं जे षटक घेऊन आला तो अजित मांढरे. बघूया. ओ हवेत बॅट होती पण मला वाटतं षटकार. उत्कृष्ट मारलेला आहे हा चेंडू म्हणावा लागेल अजितच्या या गोलंदाजीवरती. आणि हा षटकारच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती धावसंख्या पोहोचती ती 19 वरती. परत एकदा सुंदर तटवलाय आणि षटकार. त्या ठिकाणी धावसंख्या पोहोचती ती 25 वरती. परत एकदा चौनेश्वर 11 चांगलं असं या ठिकाणी आपलं बॅटच्या स्वरूपात
या ठिकाणी उत्कृष्ट अशी कामगिरी करताना आपल्या सगळ्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना मनोरंजन करताना थोडंसं मगाशी 2 गडी बाद झाले होते महेश वाडकर आणि त्याच्या आधी मला वाटतं प्रणव की मंगेश, पण परत एकदा कमबॅक केलेला आहे. परत एकदा ओ सुंदर असा तटवलाय आणि नक्कीच षटकार असावा. षटकार ग्रामपंचायत दिशेने मारलेला. प्रणव वाडकर यांनी 3 षटकार या ठिकाणी परत एकदा नो दिलेला आहे. दोन्ही पंचांचा निर्णय आणि मला वाटतं हा षटकार. अशा 7 धावा काउंट करा. 4 बॉल मध्ये मला वाटतं 4 षटकार लावले ना. अतिशय उत्कृष्ट, नोंद करून घ्या. आत्ताचा नो हा केलेला आहे का बंडू यादव त्या ठिकाणी. फ्री हिट आहे. आप्पा मांढरे थोडेसे मला वाटतं त्या ठिकाणी नाराज असावेत. परत एकदा सर्वांचं लक्ष 5 गणीच्या दिशेने टाकतोय. त्याला मारा करतोय. सुंदर असा तटवलाय, पण मला वाटतं 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि 2 धावा निश्चित त्या ठिकाणी मिळाल्या. ओ सुंदर चेंडू म्हणावा लागेल, पण 1 धाव घेण्यात यश येत आहे. परत एकदा बंडूच्या बॅटच्या स्वरूपात 1 धाव. दुसरी धाव पळतायत. 2 धावा पूर्ण झाल्यात. दोन षटकानंतर धाव संख्या होती ती 43 म्हणजे 43. उत्कृष्ट स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी मित्रांनो. मागाशी 32 होत्या, 33 करायच्या होत्या, पण त्याचं बी हा स्कोर पुढे गेलेला आहे. चौनेश्वर यांनी या संघाने नेलेला आहे. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. तिसरं शीट घेऊन येतोय तो आणि सुंदर सुंदर म्हणावं लागेल. जेल होतं आणि जेल सुटलेला आहे त्या ठिकाणी. प्रणव वाडकर यांना 101 रुपयाची या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे गौरव वाडकर यांच्याकडून. सेफ यांच्याकडून गौरव वाडकर यांच्याकडून प्रणव वाडकर यांना थोडं सामना थांबवा. ओ 1 धाव घेण्यात त्या ठिकाणी यश येत आहे चौनेश्वर या संघाला. परत एकदा खेळण्यासाठी आलाय तो यादव. बंडू यादव अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असा लेग साइडला तटवलेला चेंडू. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. पंचांचा निर्णय किती धाव. 1 डे ना 1च धाव. खेळण्यासाठी परत एकदा सज्ज. ओ फुलटा चेंडू. नो चेंडू. 2 धावा त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. नो 3 ना. एक शॉट आहे. हा 2 धावा आताच्या. फ्री हिट मला वाटतं आणि सुंदर तटवलाय. बघूया मला वाटतं हा षटकार बंडू यादव यांनी मारलेला आहे. षटकार बाउंड्रीच्या बाहेर उत्कृष्ट म्हणावं लागेल. पूर्ण शरीर सृष्टी म्हणावी लागेल या बंडू यादवची. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. ओ सुंदर चेंडू म्हणावा लागेल. सुंदर चेंडू. बंडू यादव यांना काही चेंडू कळेल नाही. अतिरिक्त धाव नाही या ठिकाणी. परत एकदा उंच असा तडवला चेंडू. बघा झेल होते की 6 जातोय आणि षटकार. उत्कृष्ट म्हणावं लागेल. चौनेश्वर संघाने कम बॅक केलेला आहे. परत धाव संख्या होती ती मला वाटतंय 61. 61 धावा.
करण वाडकर 61 ना. हां, लक्ष द्या आपण व्यवस्थित. मला वाटतंय आज चेंडू द्या. चिखली प्रीमियर लीगचा पर्व पहिला आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना या चौनेश्वर स्टेडियमवरती होत आहे. तरी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं आमच्या चिखली प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. याच्यानंतर नखऱ्या 11 विरुद्ध नाना 11 टॉस उडवण्यासाठी या चला मला वाटतं शेवटचा षटक घेऊन येतोय सूरज. 5 गण्याच्या दिशेनं त्याला सामना करतोय. ओ सुंदर असा तटवला चेंडू. जेल होतं का बघूया. ओ आणि जेल गणेश यादव यांनी उत्कृष्ट जेल घेतलेला आहे मित्रांनो. कालच मी आणि आजही सांगतो, मगाशी सांगितलं, गणेश यादव अतिशय उत्कृष्ट खेळाडू. छोटा असला तरी त्याची कीर्ती महान आहे मित्रांनो. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. धावसंख्या 61 खेळण्यासाठी गेलाय तो शिवम वाडकर. परत एकदा आणि मला वाटतंय त्रिपाळा चीज झालेले, बाद झालेले आहेत. आमचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष, त्यांचे चिरंजीव होते शिवम वाडकर, बरोबर ना. चला फ्रीडप आहे, आपल्याला वेळेची बंधन आहेत, नाही तर पेनल्टी लागली जाईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. संघ मालक खेळाडू खेळण्यासाठी गेलाय तो प्रमोद वाडकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय प्रमोद वाडकर. परत एकदा हो, आणि मला वाटतं हॅट्रिक झालेले, बाद झालेले प्रमोद वाडकर, हॅट्रिक झालेले या ठिकाणी. पंचांपाशी मला वाटतं प्रमोद वाडकर दाद मागताय, पंचांनी दाद ती फेटाळलेले आणि परत एकदा चौनेश्वर 11 यांना हा झटका बसलाय प्रमोद वाडकर यांच्या स्वरूपात. सुयश पवार खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समॅन गांगुली उर्फा. बघूया 5 गणितीच्या दिशेने टाकतोय सुयश पवारला. ओ सुंदर असा आणि नो चेंडू दिलेला आहे. 1 धाव पळून काढलेले, दुसऱ्या धावेसाठी पळतायत. 2 धावा पळून काढलेले आणि नोचे अशा 3 धावा, बरोबर 64 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. ओ सुंदर तडवला चेंडू. बघा ग्रामपंचायत दिशेनं 1 धाव पडताय दुसऱ्या धावेसाठी आणि मला वाटतं वंडीच्या स्वरूपात पंचांनी त्या ठिकाणी वंडी दिलेलं आहे. 1 धाव. फुलटॉ चेंडू झेल होतोय का नाही आणि मला वाटतंय 1च धाव त्या ठिकाणी भेटलेली आहे. मगाशी त्या ठिकाणी बघितलं की गणेश यादवनं सुंदर असं त्या आपण या मैदानावरती जसं आपल्या चौनेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त फड भरवतो
नैसर्गिक अडचण असली तरी गणेशनं चांगला असा त्या ठिकाणी जे आणि ओ हवेत बॅट अनिकेत यादव यांना काय त्या ठिकाणी बॅलचा आणि मला वाटतं हे षटक संपलाय. 2 आत्ताचे का ठीक आहे आणि हे षटक संपलंय. 68 झालाय 69 टू विन. चांगला म्हणावा लागेल या ठिकाणी स्कोर केलेला आहे चौनेश्वर 11 या संघाने. चला नखरे 11 आणि नाना 11 टॉस सोडून घ्या. नखरे 11 आणि नाना 11 टॉस सोडून घ्या. चला चौनेश्वर 11 आपण ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टॉस उडून घ्या तोवर या. येस थँक्यू. संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, कंधाळलेल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारा, जागे यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ असंख्य मित्रपरिवाराला अगदी अनोळखी मनांना देखील एकत्र आणणारा खेळ आहे आणि चिखली प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक पहिलंच पर्व दर्जेदार आणि देखणं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण गावाला एका व्यासपीठावरती एका मंचावरती आणण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि नखरे 11 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. नोंद घ्या. महत्वाची मॅच. 69 धावांचं लक्ष. 1 मिनिट सामना पंच थोडा थांबवा. 69 धावांचं लक्ष आहे. चिखली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं आणि एक दर्जेदार आणि देखणं पर्व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंट आपण लाईव्हद्वारे या वाहिनीद्वारे स्पोर्ट ऑन लाईव्ह या चॅनेलवरती पाहू शकतो. दिवस क्रमांक 2 मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस आहे. महत्वपूर्ण दिवस आहे आणि सगळे संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानामध्ये आपल्या संघासाठी, आपल्या टीम ओनरसाठी, आपल्या जर्सीसाठी आणि आपल्या गावच्या मातीसाठी निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल लेफ्ट हँड अराउंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडली आहे कॅच. इट्स नो बॉल. नो बॉल आणि एक सिंगल +1 अशा टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. शून्यातून विश्व निर्माण होतं एक संकल्पना आहे आणि शून्यातून आता 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 रन्स आर ऑन द बोर्ड
विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट गोलंदाज सज्ज आहे. संधी उपलब्ध करून दिली होती परंतु नशिबाची साथ बॅटरला मिळाली आहे. बॅकफुटवरती आले, कट केलाय, चांगला स्ट्रोक आहे आणि डिक्लेरेशन झोन अर्थात घोषित क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डला आकार येतोय. 3 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगली टुर्नामेंट, सर्वार्थानं चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. चौनेश्वर गावचं ग्रामदैवत अर्थात या ठिकाणी चिखली गावचं ग्रामदैवत अर्थात चौनेश्वर मंदिराच्या शेजारी आणि या ठिकाणी एक चांगला क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर एक चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून ऑक्शनद्वारे किंवा लिलाव प्रक्रियेद्वारे हे सगळे खेळाडू आपापल्या संघामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या टीमसाठी आता मैदानामध्ये चांगली भूमिका बजावतात. यावेळेसचा बॉल पॉइंट रिजन मध्ये युवा क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पुन्हा एकदा लगातारची दुसरी घोषित क्षेत्रामध्ये धाव येते. 2 सिंगल आल्यानंतर स्कोर कार्डला आकार येतोय. खरं तर 69 धावांचं लक्ष या ग्राउंडवरचं मोठं लक्ष नाहीये किंवा लहान देखील लक्ष नाहीये. या ग्राउंडवरचं एक फायटिंग टोटल असणारं लक्ष आहे आणि दोन्ही संघांसाठी आता विजयासाठी समान संधी आहे किंवा दोन्ही संघांचा आता इथं कस लागणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे हाताचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात किंवा ती स्ट्रॅटेजी चांगली ठेवलेली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि रडार मध्ये मात्र स्लॉट मध्ये बॉल दिले जात नाहीयेत. सुपर क्लासिकल मॅच, क्रिकेटचा थरार. कालच्या दिवसामध्ये देखील सर्वच खेळाडूंनी आपल्या कलागुणांचं कौशल्य दाखवलं. त्यासोबत उदयोन्मुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, युवा खेळाडू पाहायला मिळाले, एक्सपिरियन्स खेळाडू आणि या सर्वांकडूनच सर्वांना विनंती आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला कोणती बॅड लाईट न होता सगळे सामने पार पाडायचे. त्यासाठी स्पीडअपली मॅचेस चालू ठेवा. पंच एक महत्वाची विनंती आहे. या वेळेचा बॉल प्ले अँड मिस, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, मधली स्टंप्स वाकवलीये. सेलिब्रेशन सांगते ही किती महत्वाची विकेट आहे. इम्पॉर्टंट विकेट, बिग विकेट डाऊन. फलंदाज बॅटर बॅक टू डगआउट. अगदी जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने चाललेत आणि विकेट आल्यानंतर निश्चित प्रमोद वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. गणेश यादव यांना आउट केल्याबद्दल 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नंतर घेऊन जा आपण. त्याचप्रमाणे शेफ गौरव वाडकर यांच्याकडून सिद्धेश यांच्यासाठी देखील 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. तो इनाम पुरस्कार, कारण ही महत्वाची विकेट घेतली. महत्वाचा खेळाडू, आयकॉन प्लेअर किंवा बेस्ट बॅटर बॅक टू डगआउट. समोरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या खाली लावून सहकार्य करा आयोजन कमिटीला. मंदिरासमोरच्या गाड्या ज्या आहेत ना येणार कुठे स्पीड घ्या. समोरच्या गाड्याकडून सहकार्य करा. जीवन वाडकर, अनिकेत थोपटे, तिथे जे ज्यांच्या गाड्या लावल्यात ना त्यांना सांगा जरा सहकार्य करा आम्हाला. चला सामना चालू करा. ओ सुंदर म्हणावं लागेल फ्लेड त्या ठिकाणी आणि वंडीच्या स्वरूपात पंचांचा निर्णय. 1 धाव काउंट करा करण वाडकर त्या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गुरुदत्त 11 संघाचे आयकॉन प्लेअर अर्थात आशिष मांढरे, ज्या खेळाडूंनी चिखली गावचं नाव किंवा वैतालुकामध्ये सातत्यपूर्व लेदर क्रिकेटसाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने लगातारचे 2 हंगाम प्रभावित केलेला आहे. असा एक चांगला
बेस्ट बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो खेळाडू मैदानामध्ये आणि आता जबाबदारी देखील वाढलेली आहे कारण गणेश बाद झाल्यानंतर तो प्रेशर बिल्ड केलाय टीम चौनेश्वर 11 या संघानं आणि तो दबाव झुगारला जाईल का हे पाहायचं आहे. अशा परिस्थितीतून बऱ्याच वेळेला आशिष मांढरे गेलेत परंतु या मॅच मध्ये किंवा ही वस्तुस्थिती वेगळी, ही परिस्थिती वेगळी, हा फॉर्मॅट वेगळा आहे. स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा, क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला गेला. अगदी क्षेत्ररक्षकाला किंवा फॉलोअर थ्रू मध्ये बॉल थांबल्यानंतर निश्चितपणानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1-1 के 7 कहाणी आगे आणि 1-1 धाव देखील तितकीच महत्वाचं आहे कारण असं म्हटलं जातं बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा साकार होत असतो. जबरदस्त वेगवान बॉल आणि 1 डिक्लेअर. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती 7 धावा. वेडात मराठे वीर दौडले 7 9 1 7 7 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 बिग विकेट. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इथून पुढे लक्ष थोडंसं कठीण होतं किंवा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला आता चौकार षटकार ठोकावे लागतील, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. गुरुदत्त 11 या संघामध्ये ताकद आहे. समोर जर आपण पाहिलं चौनेश्वर 11 याही संघाची बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी समोरच्या दिशेने खेळ आहे. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक आहे. 2 धावांचा कॉल मिळतोय. दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 1 से 2 भले. आशिष मांढरे यांच्यावरती विशेष नजर आहे किंवा या खेळाडूकडे ताकद आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जातोय कॅच. डीप लॉंग ऑन मध्ये जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला गेलाय. व्हॉट अ कॅच यार, कॅच ऑफ द मॅच. प्रमोद वाडकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी. प्रमोद वाडकर यांच्याकडून प्रणव वाडकर यांना 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे प्रमोद वाडकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे सन्मान्य शेफ गौरव वाडकर यांच्याकडून देखील प्रमोद वाडकर यांच्यासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला गेला आणि आयकॉन प्लेअर बेस्ट बॅटर बॅक टू डग आउट. 2 महत्वाचे झटके. आशिष मांढरे जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने चाललेत. अगदी जबाबदारी वाढली होती. मस्ट निडेड मोठा स्ट्रोक होता किंवा मोठा डावफलकाचा पाठलाग करत असताना तसाच प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न झाला परंतु डीप लॉंग ऑन मध्ये प्रमोद यांच्याकडून खूप चांगला कॅच मैदानामध्ये कॅरी केला गेला आणि लॉंग ऑन रिजन मध्ये कॅच आल्यानंतर दुसरा महत्वाचा झटका गुरुदत्त 11 या संघाला बसलेला आहे. 69 धावा फलकाचा पाठलाग करायचा आहे. चौनेश्वर 11 हाही संघ कमी नाही. चौनेश्वर 11 संघाचा विचार केला तर टीम ओनर संपूर्ण संघाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि सर्वच खेळाडूंना निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीनं पाठबळ देत असताना किंवा प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूचा खेळ चांगला आहे त्या खेळाडूला निश्चित अप्रिशिएशन दिलं जात आहे. 69 धावांचं लक्ष आहे. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवून आता धावफलकाचा पाठलाग करावा लागेल. मॅच थोडी अवघड झाली जरूर परंतु आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास घडवण्यासाठी हे सगळे खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. डिक्लेअर सिंगल. 1 डिक्लेअर. ऋषी भोसले नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतायत प्रेक्षक. मस्तक पे दिया है दस्तक. डिमांड तशी सप्लाय, मागणी तसा पुरवठा. डीप लॉंग ऑन फोडलाय, वाघाची दाढ फोडला पहाड. 6 धावांसाठी आला मॅग्नाफिसंट षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झाली. आता ज्या पद्धतीने 2 विकेट आल्या त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न गुरुदत्त 11 या संघाच्या माध्यमातून केलाय आणि तो आगाज केलाय. आगाज तो दिखाया है, अंजाम बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. चिखली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलंच देखणं आणि दर्जेदार पर्व. अगदी इथून पुढे येणारे 365 दिवस हे सगळे खेळाडू या पर्वाची वाट पाहणार आहेत.
संपूर्ण गावाला एका प्लॅटफॉर्म वरती आणण्याचं काम आपण पाहतो. आयोजक जर पाहिलं आपण तर सन्माननीय रोहित दादा वाडकर यांच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिले युवा खेळाडूंसाठी, यंग खेळाडूंसाठी, एक्सपिरियन्स खेळाडूंसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतोय. प्रेक्षक लगातारचा दुसरा ब्लास्ट, दुसरा धमाका, दुसरा क्लासिक हिट. षटक क्रमांक दुसरं संपलंय. डेड बॉल. इट्स अ डेड बॉल. बॉल मोठा स्ट्रोक खेळला गेला परंतु तारेला धडकला. इथं मात्र नशिबाची साथ मिळालेली नाहीये गुरुदत्त 11 या संघाला. एक षटकार जरूर आला त्यानंतरच्या बॉल वरती. तो बॉल तारेला धडकला आणि त्यानंतर हा डेड बॉल आलेला आहे. 16 रन्स आर ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला राहुल वाडकर टीम ओनर आहेत तर दुसऱ्या बाजूला आशिष मांढरे टीम ओनर आहेत. दोन टीम ओनर एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. मैत्रीपूर्ण लढाई. लढावं लागेल मैदानामध्ये. हारावही जो लढा नाही. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय. फॉलोअर थ्रू मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल चाललाय. एक षटकार तरी या ओव्हर मध्ये जरूर आला परंतु तदनंतरच्या बॉलवरती कमबॅक केलं गेलं. 17 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅट चेंज घेतले त्यानंतर बॉल हवेमध्ये. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. नो बॉलचा कॉल आला त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट की गेंद को सुपर हिट करना आणि तो मोका आहे. फ्री हिट की गेंद सुपर हिट करण्याचा मोका. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. फ्री हिटचा बॉल वरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. पंचाचा फायनल डिसिजन येईल. इट्स अ बाउंड्री. इट्स अ बाउंड्री. स्कोर कार्ड वरती धावा आहेत. स्कोर किती झाला? स्कोर 21 का किती? हां 22 ना. 22 रन्स आर ऑन द बोट. 22 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. 47 रन्स नीडेड टू विन इन 12 डिलिव्हरीज. इम्पॉर्टंट 12 डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 हे महत्वाचं षटक आहे. सामन्याचं संपूर्ण चित्र स्पष्ट करणारं षटक असेल हे, किंवा हे षटक बरंचसं काही सांगून जाईल या संपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने धावफलक पुढे जाईल. गुरुदत्त 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये चौनेश्वर 11. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि सहजासहजी हार न मानणारे संघ आहेत. आणि सातत्यपूर्व आपण जी चर्चा करतो ना, हारावही जो लढा नाही असं म्हटलं जातं. सातारा जिल्हा अर्थात शूरवीरांची भूमी आहे. लढण्याचा इतिहास आमचा. चला स्पीडअप घ्या. गुरुदत्त 11 पंचांशी कुठलाही वाद
या ठिकाणी संधी आहे, संधीचं सोनं करतील का पाहायचंय. फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉल, डीप लॉंग ऑन फोडलाय. अगदी समालोचन कक्षाला दिलेली सलामी, टोले जंग बाहुबली हिट, मच निडेड सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आणि तो सिक्सर पहिला मिळालाय. फ्री हिटचा बॉल केलाय, सुपर हिट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळला, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक आलेत, बॅकअप मिळालाय. दुसरी धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. लढण्याचा इतिहास आमचा हरण आमच्या रक्तात नाही, केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुतों ने इसका मजा चखा है. हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं आणि ते लढलं जात आहे. बॅटची गेज घेतली, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन, घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल. एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. आता नहीं चलेगा इक्का दुक्का, चाहिए चौका और छक्का. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेचा बॉल लॉंग ऑफ रिजन मध्येच खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 37 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 32 धावांची गरज आहे इथून पुढे. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1च धाव मिळेल. 1 के 7 कहाणी आगे. आणि आता येणारे 6 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि 31 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. सुपर क्लासिकल मॅच, अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली आहे. 6 बॉल 31 ची गरज. संघ प्रयत्नवादी आहे. चला स्पीडअप घ्या. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल देतोय, स्पीडअपली मॅचेस कंप्लीट करायच्यात, कारण आजच्या दिवसामध्ये अनेक मॅचेस आहेत. तर सगळ्या मॅचेस कोणते बॅड लाईट न होता आपल्याला कंप्लीट करायचे. खास करून मेगा फायनलची महत्वाची मॅच चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अगदी आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्ये अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, पुरा आसमान बाकी है. 6 बॉल आणि 31 ची गरज. स्वतःवरती जबाबदारी घेतील का अगदी या संघामध्ये कोण रिंकू सिंग आहे का पाहायचंय. अशा प्रकारचे रन चेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील झालेले आहेत. 6 बॉल 31 ची गरज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खेळ आणि तो बॉल वरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नो स्ट्रायकिंग एंड वरती. फेकी देखील सुरेख होती. 5 बॉल आणि 29 धावांची गरज आहे इथून पुढे. आता यावेळेचा बॉल ऑन साइडला हिट केला, क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉल. त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. 4 धावा आलेल्या आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट वाढतोय. मॅच सस्पेन्स सोडायला तयार नाहीये. 5 बॉल जसेच्या तसे शिल्लक आणि 25 धावांची गरज आहे आता इथून पुढे. व्हॉट अ मॅच यार, लाजवाब मॅच. येणारी 5 बॉल आणि 25 ची गरज. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना स्ट्राइक वरचे फलंदाज होतील बाद. नवीन बॅटर स्ट्राइक वरती रेडी होईल. एकच धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि आता येणारे 4 बॉल आणि 24 ची गरज. 4 बॉल मध्ये 4 सुपर हिट षटकार खेळले जातील काय पाहिजे. परंतु समोरचा संघ 14 बॉलिंग युनिटनं काय लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त बॉलिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुल दादा वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे आणि राहुल दादा वाडकर यांनी मात्र खेळाडूंना, सर्वच खेळाडूंना अप्रिशिएशन दिलेलं आहे. समोर जर आपण पाहिलं तर आशिष मांढरे यांचा विचार केला तर कॅप्टन कूल म्हणून ओळखले जातात. हा खेळाडूला कधी अग्रेसिव्ह आपण पाहिलेलं नाहीये, परंतु या खेळाडूची नेहमी बॅट बोलत असते. आजच्या मॅच मध्ये थोडे फार अडकळले, परंतु आता 4 बॉल 24. अजूनही मॅच ऑन. यावेळेस बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल खेळली जाते, परंतु सिंगलच्या मदतीने मात्र निश्चितपणाने 14 हाही संघ अगदी खुश होणार आहे. 3 बॉल कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे पहिल्यापासूनचा. आणि आता 3 बॉल येणारे आणि 3 बॉल मध्ये 23. म्हणजे जो संघ प्रयत्नवादी होता तो आता आशावादी झाला. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का, एखादा नो बॉल पडेल का, एखादा वाईट बॉल पडेल का, यासाठी या खेळाडूंच्या प्रार्थना चालू झालेल्या आहेत.
यावेळेस फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक, बनतोय प्रेक्षक. 6 धावांसाठी सुपर क्लासिकल स्ट्रोक मैदानामध्ये वसूल केला गेला. अजूनही 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये 17 धावांची गरज. येणारे 2 बॉल आणि 17 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेचा बॉल देखील उचललाय, हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, पकडला जाईल, कॅच. आणि त्याचप्रमाणे चौणेश्वर 11 या संघाला निखिल वाडकर अर्थात 007 फॅन यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अप्रतिम मॅच रंगवली गेली मैदानामध्ये. टीम गुरुदत्त 11 याही संघानं अतिशय चांगल्या पद्धतीची लढाई दिली किंवा अतिशय चांगल्या पद्धतीचा संघर्ष मैदानामध्ये केला, परंतु हा संघर्ष सफल झालाय. टीम राहुल दादा वाडकर यांचा संघ चौणेश्वर 11 या संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळला जाईल, क्षेत्ररक्षक येईल आणि या सामन्याला जिंकलाय. 2 धावाचा कॉल मिळतोय कारण नेट रन रेट देखील महत्वाचा आहे आणि हा सामना जिंकला जातोय. टीम चौणेश्वर 11 कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल दादा वाडकर. 15 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. यानंतरच्या मॅच साठी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नखरे 11 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. टीम नखरे 11 बॅटिंग साठी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.